संतोष भोईर आपण या मंचावर जाऊया. लेट्स प्ले. दोन्ही टीमला हार्दिक पहिलाच बॉल अगदी आपण पाहिला लोअर फलटॉस अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अगदी चित्त्याच्या चपळीने क्षेत्ररक्षण मयूर P1चं दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज विनोद. अगदी या पहिल्या षटकामध्ये 21 धावा कुठल्या
एकही सफलता जिथे मात्र बाज प्राप्त झाली नाहीये. मागील मॅचची इथे मात्र नक्कीच आठवण करून देईल का ही जोडी. सचिन आणि आतिशनं अगदी जबरदस्त बॅटिंग केली होती जय हनुमान नालिंबी संघाच्या वतीनं, आणि तो संघ द्वितीय फेरीमध्ये प्रवेश करणार संघ आपल्याला पाहायला भेटला. प्रवीण आतापर्यंत 1 धाव्यांवरती खेळतायत. इथे मात्र गिरकी घेऊन अगदी ओरिजिनल बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही, कारण की चेंडू अगदी आपण जर पाहिला तर वाईट बॉल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. बिना पाहिल का घुंगरू बसतावा धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचलीये 22 या आकड्यावरती. 22. नो लॉस ऑफ द विकेट. नेक्स्ट बॉल विनोद. ओ व्हाट अ शॉट. बॉल गोज टू द into the crowd. 6 run. Next ball, Vinod. Oh, what a shot! Ball goes to the. बाहेर भेटला प्रवीण यांच्या बॅट मधून. इथे मात्र चांगला फटका, अगदी लोअर फुलटास बॉल होता, त्याला खेळून काढले वाईडिश लॉंगॉन कडे. एका टप्प्यानं मात्र चेंडूला तिथे मात्र क्लीट केलं. धावसंख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती 29 धावा. धावसंख्या अतिशय वेगानं पुढे चालली आहे. आपण जर पाहिले तर 15.0 ची सरासरी येते. ओ इथे मात्र आपण जर पाहिलं तर अगदी जबरदस्त चेंडू त्या ठिकाणी, अगदी बॅटची वरची कडा जर लागली असती तर कदाचित गणेशला देखील डगआउट मध्ये जावं लागलं असतं, परंतु तसं मात्र घडलं नाहीये. धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल घेऊन येतो गोलंदाज विनोद. विनोद टू गणेश. इथे वॉट अ शॉट. भीम टोला, वज्र टोला, षटकार. पस्तीस. इथे फ्लोअर फुलटास बॉल होता, ड्राईव्ह केला त्याला. चेंडू मात्र अगदी लॉंग ऑन रिजन मध्ये एकच धाव एकवटली. धावसंख्या पुढे चालली आहे 36 धावा. पहिल्या षटकामध्ये 21, याही षटकामध्ये अगदी जबरदस्त धावा जमवलेल्या आहेत. पुढचा बॉल, पावलांचा वापर त्या ठिकाणी, अगदी फुलटास बॉल, लॉफ्टेड फ्लिक. एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडू मात्र 4 धावांसाठी. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे फलंदाज गणेशनं. आपल्या वैयक्तिक 8 चेंडू आणि 27 धावांवरती बॅटिंग करतोय. आणि प्रवीणचा आपण विचार केला तर अगदी 4 चेंडू मध्ये 12 धावा त्यांनी देखील एकवटल्या आहेत. आणि आता मात्र तो विकेट टाकू शकणार नाही, कारण की आपण जर पाहिलं तर अगदी जबरदस्त बॅट्समन, अगदी डिफेन्सिव्ह शॉट त्याच्या बॅटमधून पाहायला भेटत असतात. आणि ज्या वेळेला आपण पाहतोय अगदी राहुल द्रविड यांच्या ऍक्शन मध्ये त्यांची बॅटिंग पाहायला भेटते. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अगदी ज्याप्रमाणे रोहित शर्मा खेळपट्टीवरती असतात त्या पद्धतीने गणेश देखील अगदी त्याच पद्धतीने बॅटिंग करतोय. इथे स्क्वेअर कटचा फटका, अगदी गॅप मधून तिकडं मात्र क्षेत्ररक्षक वाकू शकले नाहीये. चेंडू मात्र जाईल अगदी
धावसंख्या आपण जर पाहिली तर पोहोचली आहे 44. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता वैभव गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर इथे मात्र वैभववरती देखील आक्रमण चढवलाय. फेकून दिलाय चेंडू सीमा पार 7 धावांसाठी. पाहुणे आली घरी मटण नेलं भाजीला तरी नाही नेला घेतलं गावातले 1 वर्ष 2001 इथे जबरदस्त पुन्हा एकदा फटका आपल्याला पाहायला भेटलाय. व्हाट अ शॉट, चौकार. भरानी मध्ये धावसंख्या पोहोचली आहे 56 धावा. अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला भेटलाय. चेंडू मात्र त्या ठिकाणी अगदी आता मात्र आउटफील्ड स्लो झाली त्या ठिकाणी. ओहो, खराब अनुमान त्या ठिकाणी पाहायला भेटलाय आणि या धावांचं इथे मात्र स्वागत केलं जाईल गणेश आणि प्रवीण यांच्या वतीनं. अगदी क्रिकेट विश्वामध्ये आपण जर पाहिले तर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि हल्लीच्या युगामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी चपळ क्षेत्ररक्षक असतात आणि ही स्थिती देखील आपल्याला पाहायला भेटत आहे या क्रिकेटच्या पटलावरती. सरपंच चषक 20-25 धावांचा पाऊस पडतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला प्रवीण, दुसऱ्या बाजूला गणेश, ही जोडी इथे फिरवलाय चेंडूला. शॉट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबलनेस पाहायला भेटली आणि एक धाव तिथे मात्र पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी दुहेरी धावा देखील काही अगदी जबरदस्त चपळाईनं पूर्ण करत आहेत. धावसंख्या पोचली आहे धावफलकावरती 59. नो लॉस ऑफ द विकेट. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. वाऱ्यासारखी धुंद बेधुंद ही फलंदाजी आपल्याला पाहायला भेटत आहे. फुलटास बॉल फटका या ठिकाणी फसलेला आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक पोहोचतील का चेंडूवरती आणि पोहोचलेत. आणि आता मात्र या ठिकाणी सफलता प्राप्त करून दिली गोलंदाज वैभवनं आणि मोठा मासा गळाला लावलाय. मैदानाच्या आतमध्ये त्याला रोखण्याची इथे मात्र नितांत गरज असेल. आता मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर पळसोळी या टीमला टीम मीटिंग होती आहे. चर्चेला उधाण आलेलं आहे आणि चर्चा मात्र सुरू होत आहे. आणि चर्चा निर्माण कोणी केली आहे तर गणेशनं अगदी जबरदस्त खेळ दाखवला. आपण जर विचार केला तर अगदी 3 षटकार त्याच्या बॅटमधून आणि 3 चौकार आपल्याला पाहायला भेटले आणि आपल्या वैयक्तिक 12 चेंडू आणि 44 धावांवरती खेळतोय. आणि या स्पर्धेमध्ये जर तो मात्र 6 धावा जर एकवटू शकला तर तो मात्र या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक ठोकवणारा फलंदाज होऊ शकतोय. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुलाही. तू हिरमुसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे. तू खचून जाऊ नकोस. प्रेम करणारे प्रेक्षक तुझ्यावरती सातत्यानं वाढत जाणार परंतु तू तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती भिडू दे. सामर्थ्य हातात तुझ्या, स्वप्न डोळ्यात घेऊन चल. सामन्यामध्ये भिडून छाती, 2 हात करत चल. विजय मात्र तुझाच असेल तेव्हा मात्र वळून पाहू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे. तू खचून जाऊ नकोस.
3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक देखील समाप्त झालेला आहेत. आणि नक्कीच ही पाण्याची सेवा जी मात्र पुरवलेली आहे पप्पू वखारे आणि सोमनाथ फिरगण यांच्या वतीनं. आणि दरम्यान आपण पाहू शकता ड्रिंक्स पाण्याची ही सोय मात्र मैदानाच्या आतमध्ये पुरवत असताना विकी फिरगाणे, जिसने प्यार से पानी पिलाया उसने समंदर को भी नीचा दिखाया. वळूया मॅच कडे. आता या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर ऋतिक गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. इकडे जर प्लॅन आपण पाहिला तर स्क्वेअर लेग, वाईट डिश, लॉंग ऑन. आणि या लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. ऑफसाईडचा विचार आपण केला तर इकडे वाईट डिश, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे गणेशसाठी. कारण की आपण जर पाहिलं तर गणेश जिथे मात्र सहजासहजी जाळ्यात मात्र अडकेल का हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. ऋतिक समोर असेल गणेश. इथे चांगला फटका. ओहो व्हाट अ शॉट, गॅप शॉट सिलेक्शन, जबरदस्त फटका गणेशच्या बॅट मधून येतोय हा चौकार. अठ्ठेचाळीस धावांवरती बॅटिंग करतोय आणि फक्त 2 धावांनी अर्धशतकापासून दूर आहे हा खेळाडू. ऋतिक टू गणेश. आपटलेला बॉल आहे त्या ठिकाणी. ओ व्हाट अ कॅच, काय जबरदस्त कॅच या ठिकाणी त्या ठिकाणी घेतली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी एक कमाल केली आहे. रिप्ले मध्ये नक्कीच आपण पाहू शकता ही झेल, काय जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पाहायला भेटली. अगदी बॅक ऑफ दी लेन बॉल होता आणि त्याच्यावरती मोठा घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि नक्कीच आपल्या प्रेक्षकांची मनं देखील उंचावण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी गणेशचा. परंतु काय बॅटिंग केली आहे. 48 धावा इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटले नाही. दरम्यान असंच आपण म्हणू शकतोय की वाघाची शिकार इथे मात्र झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. चौकार षटकारानं डरकाळी फोडणारा हा वाघ जो मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलेला आहे. आणि इथं मैदानाच्या आतमध्ये पळसोळी संघ आता सुटकेचा निश्वास घेत आहे. इथून कमबॅक नक्कीच पाहिल का. आता काही कमी धावा देण्यापासून काही धावा रोखण्यापासून गोलंदाज ऋतिक मात्र या ठिकाणी चांगलं कार्य करेल का. कमबॅक या ठिकाणी नक्कीच करेल का आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत 4थ्या क्रमांकावरती आलाय. अनिकेतसाठी हा बॉल ओरिजिनल बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पहा काय दडपण असतं. ज्या वेळेला एखादा सेट फलंदाज बाद होत असतो त्यावेळेला जी स्थिती निर्माण होते ती स्थिती इथे मात्र निर्माण झालेली आहे. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उठाना पड़ता है. या मॅच मध्ये देखील आपण पाहू शकताय कमबॅक होईल का. पळसोली संघाचा ओ या ठिकाणी टॅप केलाय. चेंडू पॉइंट कडे सरकलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा घातकी निर्णय होऊ शकतोय का. परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटली. अनिकेतच्या वतीनं थोडासा सरकला होता त्या ठिकाणी परंतु अगदी पुन्हा एकदा उठलाय. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा मैदानात येतोय. तीच दहशत, तोच दरारा घेऊन ती दहशत मैदानाच्या आतमध्ये गणेशनं केली होती. अनिकेत आणि त्याच्या सोबतीला आता नितीन या जोडीच्या वतीनं पाहायला भेटेल का. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे कटाक्ष टाकलं गेलं परंतु पंचांची नजर अगदी स्ट्राईक घेतली क्लिअर आपल्याला पाहायला भेटत आहे. पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलं जात आहे परंतु अगदी चांगली नजर आपण पाहू शकताय संजय सुतार सरांची. लेग अंपरच्या भूमिकेत आपण पाहू शकता या किरण फिरगाणे सज्ज आहेत. विष्णू केने देखील आज आपल्याला पाहायला भेटत आहे. 10 क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी तळागाळापर्यंत अगदी घर बसल्या प्रेक्षकांसाठी अगदी पुरवली जात आहे. परंतु प्रेक्षक मात्र या ठिकाणी अगदी या मैदानावरती या खेळाडूंना पाहण्यासाठी येत आहेत. जी मजा अगदी आपल्या टेलिव्हिजन सेटवरती नसते ती मजा या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला भेटत आहे. सूर्य देवता देखील तळपलेले आहेत आणि आता मात्र ही मॅच देखील रंगतदार होईल का, चमकदार होईल का. येणारी वेळ, येणारा काळ इथे मात्र नक्कीच ठरवेल. वेळ खर्च करू नका. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 6 धावा खर्च करतोय
जगदीश जाधव देखील एक्साइटेड झालेले आहेत. इथे चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एका टप्प्याच्या साईडने चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु चेंडू अगदी खेळाडू कक्षाला सन्मान देणारा हा येतोय चौकार. अगदी चांगलं डीजे वाद्य त्याच्या वतीने देखील आपल्याला पाहायला भेटत आहे आणि नक्कीच संपर्क देखील तुम्ही करू शकता. आणि यंदा देखील आमच्या सोन्याचं कर्तव्य आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक वैभव घेऊन येतोय. मागील षटकाचा आपण विचार केला, ऋतिकनं 10 धावा खर्च केल्या. ओ इथे चांगला बॉल चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं त्या ठिकाणी. धावसंख्या स्थिरावलेली आहे 69 धावा. आपण जर पाहिले तर अगदी प्रतीक 11 मानविलीपाडा संघाने 76 धावा जमवल्या होत्या आणि तो रेकॉर्ड इथे ब्रेक होईल का हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. अजूनही आपण जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईकवरती नितीनला आपण पाहू शकताय. आतापर्यंत नितीन मात्र अकाउंट मात्र ओपन करू शकला नाही. आपलं या ठिकाणी टफ चान्स तिथे आहे, परंतु क्षेत्ररक्षक ओहो झेल त्या ठिकाणी कॅरी करू शकले नाहीयेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, जीवधान त्या ठिकाणी मिळालेलं आहे नितीनला. कानोबा घोटसई आणि जरीमरी फळेगाव दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. नेक्स्ट मॅच तुमची असेल. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 70 आहेत. अनिकेत आतापर्यंत विचार केला तर अगदी 6 धावांवरती बॅटिंग करतोय. ओ ऑन साइडला चांगला फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 74. अनिकेत 10 धावांवरती बॅटिंग करतोय. जी गरज होती ना ती गरज अनिकेतच्या वतीनं पूर्ण होत असताना आपण पाहू शकताय व्हॉट अ शॉट. भीमटोला वज्रटोला षटकार. ऐंशी धावा ते 76 धावांचं जो रेकॉर्ड आहे त्या ठिकाणी रेकॉर्ड या ठिकाणी तोडलेला आहे. रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. एकटा स्पोर्ट घोटसई संघाच्या खेळाडूंनी काय बॅटिंग केले. 2 चेंडू शिल्लक असतील. अनिकेत इथे मात्र काय करेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. इथे मात्र आपण पाहू शकता ड्राईव्ह आणि तिथे क्षेत्ररक्षण चांगलं आपल्याला पाहायला भेटलं. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहू शकता. क्षेत्ररक्षक दया पार्टनर त्याच्या वतीनं हे क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिलं तर वाईट डिश एक्स्ट्रा कव्हरला मात्र त्या ठिकाणी होते आणि आपण पाहू शकता अगदी लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू मात्र कलेक्ट केला, अडवला त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. येथे चांगला फटका अनिकेतच्या बॅटमधून, परंतु सरळ हातामध्ये आणि अनिकेतची विकेट इथे मात्र जात असताना. आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ देखील समाप्त झालेला आहे.
धावसंख्या धावपलकावरती 81 आणि जिंकण्यासाठी 82 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलेलं आहे एकता स्पोर्ट घोटसई या टीमनं पळसोळी या संघासमोर. घोटसई आणि जरीमरी फळेगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. टॉस करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे आणि त्या अनुषंगाने आपण टॉस करून घेऊया. कानोबाई स्पोर्ट घोटसई आणि जरीमरी फळेगाव दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. बघा तुम्हाला वारंवार पुकार दिला जातोय. जो संघाचा कर्णधार जर उपस्थित राहिला नाही तर नक्कीच पॅनलाइज केलं जाईल. कानोबा स्पोर्ट घोटसई संघाचे कर्णधार जॉईन झालेले आहेत. जरीमरी फळेगाव संघाचे कर्णधार यस आणि दरम्यान आपण जगदीश जाधव आणि राहुल चन्ने यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. तर विनंती असेल आमच्या मान्यवरांना जगदीश जाधव आणि राहुल चन्ने आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर नक्कीच कानोबा स्पोर्ट घोटसई संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. अगदी सुरुवात देखील गोलंदाजाच्या वतीने जर आपल्याला पाहायला भेटली तर चांगली आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाज दिनेश काय जबरदस्त बॅटिंग. अगदी 82 धावांचं हे भलं मोठं लक्ष ड्राईव्ह केलंय त्या ठिकाणी. चेंडू चाललाय अगदी बॅकवर्ड पॉइंट थर्ड मॅन रिझनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. दिनेश सर गोलंदाजी मार्कवरती.
दिनेश मगर सर गोलंदाजी मार्कवरती आहेत. अगदी अनुभव झोकून देत आहेत. आतापर्यंत जर आपण विचार केला तर पहिला बॉल डॉट त्यांनी काढलेला आहे. दुसऱ्या बॉलवरती फक्त एकच धाव खर्च केली आहे. ओहो, यू मिस. मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि इथे चोरी झाली आहे. फलंदाज बाद. मजबूत असणं फार गरजेचं आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि तुमचा प्लॅन आणि हे सगळं काही आपण जर पाहिलं तर एकता स्पोर्ट घोडसई संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहेत. अगदी ज्यांच्या गोलंदाजीच्या कोठ्यामध्ये जर अशा प्रकारचे गोलंदाजी असतील दिनेश मगर सरांसारखे तर अगदी ते उच्च पदावर नक्कीच जाऊ शकतील. चांगला फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला. अगदी वाईडिश लॉंगॉलला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू सरकत असताना आपण पाहू शकता. एकच धाव इथे मात्र मिळते. एकेरी दुहेरी धावांवरती आता मैदानाच्या आतमध्ये एकता स्पोर्ट घोडसई संघाला कुठल्या प्रकारचं दडपण नसणार आहे. बॉडी लँग्वेज इथे मात्र नक्कीच त्यांची पाहू शकते. अगदी पहिलं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी अगदी थर्ड मॅन पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर सज्ज ठेवलाय. ओ इथे देखील स्विंग अँड मिस. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटत आहे. इथे मात्र फटका फसलाय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला. ओहो, पकडलाय झेल. अजून एक विकेटचं पतन आणि दिनेश मगर सरांना ही दुसरी या ठिकाणी सफलता प्राप्त होते. संघाला देखील दुसरी सफलता आणि दुसरा धक्का लागत असताना पळसोळी या टीमला फलंदाज. पायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या पाया भूकल्यान ग, साजने माझ्या पाया भूकल्यान ग, साजने माझ्या पाया भूकल्यान ग. त्यावरती 6 धावा आहेत. रुपेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. ओ स्विंग अँड मिस. काय जबरदस्त बॉल आहे. अगदी टाळ्याने देखील या खेळाडूचं कौतुक केलं जात आहे. आमच्या समेत जोडतायत गोष्टही संघाची आहे. नरेशजी गायकवाड, शुभमजी मगर.
ओ वाडा शॉट, जबरदस्त फटका त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातकी होऊ शकतोय का, आणि इथे मात्र पंच मात्र या ठिकाणी बोट आकाशामध्ये दाखवतायत आणि हा घातकी ठरू शकला नाही. ते झालं मैदानाच्या आतमध्ये. गडी बाद होत असताना तिसरा. तर नक्कीच पूर्णपणे डॉमिनेट स्थिती निर्माण झालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा आहेत. खेळाडू जो मात्र रिप्लेसमेंट केला जातोय, कारण की थोडीशी काळजी घेणं फार गरजेचं आहे. कारण की हळूहळू आपण जर पाहिलं तर अगदी थंडीचा काळ पुढे सरकत चाललेला आहे आणि उष्माघाताचा मात्र खेळाडूंवर परिणाम होऊ शकतोय. स्क्वेअर कट करायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चांगली गोलंदाजी रुपेश मगर. दिनेश मगर यांच्या भावाचा सुपुत्र, आणि तिथे मात्र आपण पाहू शकता या अगदी कव्हरला प्रयत्न केले होते, परंतु हा चेंडू मात्र थांबू शकले नाहीये आणि हा चौकार इथे पाहायला भेटलाय. चौकार इथे मात्र आलाय. चौकार येत आहेत, परंतु आपण असंच म्हणू शकतोय वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपलाय. ऑन साइडला इथे स्टेअर करायचा होता, परंतु शॉर्ट फाईन लेग तिथे मात्र चेंडूला कलेक्ट करू शकले नाहीये आणि हा येतोय चौकार. धावपलकावरती आपण जर पाहिली तर 15 धावा आहेत. आता मात्र पॉवर प्लेची दोन्ही षटकं समाप्त झालेली आहेत. 18 चेंडू शिल्लक आणि आता जिंकण्याकरिता समीकरण नक्कीच आपण पाहिलं तर अगदी अजूनही कठीण असं समीकरण आहे. चौकार जर आपण पाहिलं तर पाहायला भेटत आहेत. दस्तगीर याच्या बॅटमधून सलगचे 2 चौकार त्याने ठोकलेले आहेत. 18 चेंडू आणि आपण जर पाहिलं तर आता गोलंदाजी मार्गवरती तिसऱ्या षटकासाठी दर्शन येतोय. इथे चांगला फटका, परंतु अगदी लॉंग ऑन रिजन मध्ये एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडूला कलेक्ट केला जातोय. दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली त्या ठिकाणी. अगदी आपण पाहिलं तर अगदी बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला भेटत आहे एकता स्पोर्ट घोटसई संघाची, की मॅच वरती नक्कीच प्रतिबंध लावलाय. पूर्णपणे या बॅटिंग वरती देखील प्रतिबंध लावलाय. पडसोळी संघाच्या खेळाडूंच्या बॅट वरती देखील 17 धावा धावपलकावरती आहेत. पासष्ट धावांची गरज असेल. 16 चेंडू शिल्लक आहेत. विष्णू केने आपण मंचावरती या. इथे मात्र टफ चान्स आहे. झेल मात्र कॅरी करू शकले नाहीये. अगदी जबरदस्त संघ आपल्याला पाहायला भेटत आहे कल्याण तालुक्यामध्ये. जर आपण पाहिलं तर अगदी आणि तितकं चांगलं आयोजन देखील त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत असतात. एकता ट्रॉफी. धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा. ओ स्विंग अँड मिस. अगदी आपण जर पाहिलं तर अगोदरच
बॅट फिरून या ठिकाणी मुक्त झाला होता फलंदाज. आणि त्यानंतर आपण जर पाहिले तर अगदी चेंडू मात्र सरळ विकेट किपर गणेश यांच्या हातामध्ये. आज गणेशची बॅटिंग जबरदस्त पाहायला भेटली, परंतु 2 धावांनी त्याचा अर्धशतक मात्र हुकलं. स्क्वेअर लेगला चेंडू त्या ठिकाणी वळवला आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. पूर्णपणे आपण जर पाहिलं तर धावांचा अकाल पडलाय, सुका पडलाय, धावा मात्र येत नाहीयेत. फुलटास बॉल त्या ठिकाणी सरळ बॅटनं फटका खेळला, त्या ठिकाणी बॉटमहँडचा वापर, परंतु अगदी प्रवीण गायकवाड त्या ठिकाणी होते. आज प्रवीण गायकवाड यांची बॅटिंग देखील आपल्याला चांगली पाहायला भेटली. अगदी आपण जर पाहिलं तर 14 धावांची खेळी होती आणि त्यामध्ये एक षटकार आणि एक चौकाराचा देखील समावेश होता. आणि गणेशला खऱ्या अर्थानं त्या पार्टनरशिपची आणि भागीदारीची गरज होती, सपोर्टिंगची गरज होती. कारण की एका बाजूला जर आपण पाहिलं तर षटकार आणि चौकार येत होते आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर अगदी रक्षात्मक क्रिकेट खेळणं गरजेचं होतं आणि ते प्रवीण गायकवाड यांच्या माध्यमातून पाहायला भेटलं. नितीन त्यानं मात्र काही चांगलं भागीदारी मात्र केली नाही, परंतु अनिकेत ज्यांनी देखील चांगली भागीदारी केली. अगदी 10 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला भेटल्या आणि त्या अनुषंगाने इथे अगदी 82 धावांचं हे भलं मोठं लक्ष ठेवलेलं आहे. 12 चेंडू आणि आता जिंकण्याकरिता जिंकण्याकरिता आपण जर पाहिलं तर 62 धावांची गरज आहे. अजूनही आपण जर पाहिलं तर मॅच मध्ये काही होऊ शकतं, परंतु इथून जर गोलंदाजांकडून चुका घडल्या तर पलसोळी संघ मॅचवरती हवी होईल. संतोष कांबेरे, मारुती कांबेरे आणि गणेश कांबेरे आपण मंचावरती या. चौथ्या षटकासाठी गोलंदाज येतोय दिनेशचा आपण जर विचार केला तर नक्कीच मागील ओव्हरमध्ये सरांचे आपण पाहिलं तर 2 गडी बाद केले होते, 2 विकेट. आणि आता हा त्यांचा दुसरा सांघिक कोट्यातील दुसरा स्पेल तुम्ही पाहू शकताय. अगदी असं वाटतं की हा सामना लवकरात लवकर फिनिश करायचा आहे, लवकरात लवकर गडी बाद करून पलसोली संघाला स्पर्धेतून बाहेर काढायचं आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी दिनेश मगर सरांना पाचारण केलेलं आहे. बॅटची यश त्या ठिकाणी अगदी थर्ड मॅनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, अगदी पॉपिंग क्रीजच्या बाहेर खेळाडू निघाला होता, परंतु दुसऱ्या इनला जर आपण पाहिलं तर तिकडे देखील धोका निर्माण होऊ शकला असता. डॉट बॉलची समाप्ती होत आहे. बॅटची यश जरूर लागली होती, परंतु शॉट थर्डमॅन त्या ठिकाणी अगदी चेंडूला कलेक्ट केलं, चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 20 धावा धावपलकावरती आपणास पाहावयास भेटत आहेत. दिनेश मगर सर गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र फटका आपण पाहू शकता, अगदी क्रिकेटमधील सेफ फटका म्हटलं तरी वावगट ठरणार नाहीये. 4 धावांसाठी हा चौकार आपल्याला पाहायला भेटलाय. दूर असेल 1 तास स्फोट घोटसई संघ विजयाचा आपण विचार केला तर पूर्णपणे डॉमिनेट करून टाकलं. आपण जर पाहिलं तर अगदी पलसोली संघाच्या गोलंदाजांचा विचार केला तर कुठल्याच गोलंदाजानं मात्र चांगलं कार्य केलं नाहीये. आपण जर पाहिलं तर अगदी ऋतिक आणि वैभवनं मात्र चांगलं कार्य केलं. ऋतिकनं 10 दिल्या, वैभवनं मात्र देखील 12 धावा खर्च केल्या. परंतु आपण जर पाहिलं तर अगदी मयूरनं 21 आणि विनोदनं 19 आणि वैभवनं मात्र 19 धावा खर्च केल्या. आणि अशा पद्धतीनं मात्र आपण पाहिलं तर पळसोळी संघ चांगली गोलंदाजी मात्र करू शकला नाहीये. त्या अनुषंगाने या स्पर्धेतून मात्र तो बाद होत असताना नक्कीच त्याच उमरठ्यावरती आपल्याला पाहायला भेटत आहे.
बॅकआउट दिले बॉल होता, वळण दिले चेंडूला, चेंडू चालले स्क्वेअर लेगच्या दिशेनं, एकच धाव. आता मात्र प्रॅक्टिस सेशन सुरू आहे या दोन्ही खेळाडूंच्या मध्ये. आता मात्र असं वाजतंय या ठिकाणी दस्तगीर आणि दुसऱ्या बाजूला मयूरला असं वाटतं की एक चेंडू तू खेळ, एक चेंडू मी खेळेन, अशा प्रकारचं समीकरण आपल्या होम ग्राउंडवरती ज्याप्रमाणे असतं तशा पद्धतीने सुरू आहे. इथे देखील आपण पाहू शकताय, पहा, ओहो, इथे मात्र एस्टॅनवरती चेंडू फेकण्याचा प्रयत्न, विकेट बाद करण्याचा प्रयत्न केला गेला सरांच्या वतीनं, परंतु आपण जर पाहिलं तर आणि या दरम्यान या ठिकाणी संतोष कांबेरे आमचे बाबा, या आपलं वेलकम. इथे फटका चांगला आहे, लॉंग ऑफला तिकडे क्षेत्ररक्षक आहे आणि या षटकामध्ये देखील दिनेश मगर सरांना सफलता प्राप्त होते. सलग 3 गडी त्यांनी बाद केलेत आणि या तिसरा गडी बाद करत असताना अजून एक धक्का लागतोय. काय गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये दिनेश मगर सरांनी 2 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. दुसऱ्या षटकामध्ये रुपेश मगर यांनी 13 धावा खर्च केल्या, विकेट मात्र त्यांना मिळाली नाहीये. परंतु तिसऱ्या षटकामध्ये दर्शननं चांगली गोलंदाजी केली, 5 धावा दिल्या होत्या आणि चौथ्या षटकामध्ये दिनेश मगर सरांनी 6 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद. आणि या दरम्यान गोडसे सी संघाचं देखील आगमन झालेलं आहे. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, झेल होऊ शकेल का नाही, झेल मात्र त्या ठिकाणी कॅरी केला जात नाहीये. एकता स्पोर्ट घोटसई संघ या स्लॉगवरच्या ओव्हरमध्ये देखील झेल पकडणं गरजेचं आहे, कारण की आपण जर पाहिलं तर अगदी चांगले संघ देखील तुम्हाला पाहत आहेत. तुमची कन्सिस्टन्सी मात्र राखून ठेवणं फार गरजेचं आहे. इथे चांगला फटका स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला भेटतोय आणि चेंडू मात्र सीमापार, 6 धावांसाठी येईल षटकार. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला भेटेल कानोबाई स्पोर्ट घोटसई आणि जरीमरी फळेगाव या दोन टीम मध्ये. वळूया मॅचकडे. करण गोलंदाजी मार्क करती आणि इथे आपण पाहू शकता अजून एक ओहो झेल त्या ठिकाणी पकडली आहे, फलंदाज बाद होतोय. काय जबरदस्त आज आपल्याला बॅटिंग पाहायला भेटली गणेश, परंतु अर्धशतकापासून वंचित राहिला. परंतु ॲज अ जबरदस्त बॅटिंग क्रिकेटच्या पटालावरती आपल्याला पाहायला भेटली आणि सातत्याने ही कन्सिस्टन्सी राखून ठेवणं मात्र गरजेचं आहे. क्रिकेटच्या पटालावरती नक्कीच आपण पाहू शकता या सरपंच चषक 2025 ही स्पर्धा सातत्याने अगदी नवीन नवीन संकल्पना ज्या अनुमान क्रिकेट संघ ओझरलीच्या वतीनं पाहायला भेटत आहे. आणि दरम्यान मी देखील त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो की सातत्याने त्यांच्या स्पर्धेमध्ये मला संधी देत आहेत. इथे मात्र आपण पाहू शकता बॉटमहॅनचा वापर केलाय, खाली जागेमध्ये एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडूला अगदी दुसरा टप्पा होईपर्यंत चेंडूला कलेक्ट केलं गेलं. आणि आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. पंच संजय सुतार जे मात्र आमच्यापर्यंत हे संकेत पोहोचवत आहेत. इथे स्विंग अँड मिस, एक चेंडू पासून विजयापासून दूर आहे आता एकता स्पोर्ट घोटसई. आणि इथे मात्र आपण पाहू शकताय सामना जिंकलाय एकता स्पोर्ट घोटसई संघाने.
आणि दरम्यान आपण बोलूया प्रेझेंटेशन बॉक्सकडे.